रामकृष्ण हरी मंडळी, आज जवळजवळ मालेगाव डोंगराळे प्रकरणाला 10 ते 11 दिवस झाले, तरी ते आमच्या यज्ञ बालकाला अजून न्याय नाही दादा. ही आहे आमची न्याय व्यवस्था, ही आहे आमची न्याय प्रणाली. अरे या न्याय व्यवस्थेमध्ये जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये फार मोठा दुष्परिणाम या ठिकाणी भोगावा लागेल. ही राजकारणी लोक सत्तेसाठी एवढी आमदार लोक 30-32 आमदार एका रात्रीत गायब करू शकतात, दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात. सरकार स्थापन करण्याकरता एका रात्री सगळे आमदाराला फोडताना 5:30 वाजता मुख्यमंत्रीपदी शपथ घेतात, पण न्याय व्यवस्थेमध्ये बदल नाही करू शकत. एक आहे युपीचं सरकार महाराज योगी दादांचं. अशी कृत्य जर घडली तर 2 दिवसांमध्ये एन्काउंटर होतं ते हरामखोरांचं. पण आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जागोजागी अनेक विचित्र असे प्रकार घडत आहेत. अरे तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये माझे शंभू राजे आले, तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये माझे छत्रपती शिवराय झाले, ज्ञानोबा तुकोबराय नाथबाबा सावताबा चोखोबराय निळोबराय याच महाराष्ट्रात झाली. पवित्र ते कुड पावना तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते एवढा शुद्ध असा महाराष्ट्र आहे. आणि त्या महाराष्ट्रात जर असे प्रकार घडत असतील, आमच्या स्त्रिया सुरक्षित नसतील, आमच्या ठिकाणी बहिणी सुरक्षित नसतील, आमच्या लेकी बाळींना जर सुरक्षा नसेल तर काय चाटायचंय तुमच्या सरकारला? का म्हणून न्याय व्यवस्था नाही? एवढं ठेचून ते यज्ञ बाळाला जिला काही कळत नव्हतं, जिला बोट धरून खेळवण्याचं वय होतं, जिला पाप पुण्याचा फरक कळत नव्हता, आणि त्या हरामखोरानं एवढं ठेचून त्या पोरीला मारलं तरी आमची न्याय व्यवस्था झोपलेली आहे. हा तोच कायदा आहे भारताचा. निर्भयावरती 6 हरामखोर, दिल्लीचं प्रकरण 2008 तुम्हाला सांगतोय, 12 वर्षानंतर निकाल लागला. त्याच्यातून 1 हरामखोराला बाल गुन्हेगार म्हणून मुक्त केल्यात आलं. वरून सरकारनं त्याला 10,000 रुपये उद्योग चालू करण्याकरता दिली. ही आहे भारतीय न्याय व्यवस्था, ही आहे यांची कायदा व्यवस्था. 26/11 मध्ये जो काही बॉम्बस्फोट हरामखोर अजमल कसाबनं केला होता, 12 वर्षानंतर शिक्षा झाली. ही आहे आमची कायद्याची व्यवस्था. अरे हा तो शिवरायांचा काळ होता जिथं नुसती वाईट नजर लेकीवर पडायची तर 4 चौघात त्याचे हातपाय कलम केले जायचे. हा तो शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. नुसत्या गप्पा गोष्टी मीडियावरती करून चालत नाही दादा. सर्व मायबापांना हा जोड विनंती आहे, जागोजागी हरामखोर राक्षसांची प्रवृत्ती वाढत चालली आहे. आम्ही दसऱ्याला रावण पेटवतो म्हणले, त्यानं सीतामाईचं अपहरण केलं होतं. हरामखोरो, तो राजा रावण एवढा श्रेष्ठ होता, एवढं त्याचं पुराण पाठांतर होतं, एवढा शास्त्राचा अभ्यास होता, एवढा मोठा पंडित होता, त्याला जाणण्याची लायकी तुमच्यासारख्या हरामखोरांची नाही आहे. नुसता माय म्हणून हाका मारला होता राजा रावणानं अपहरण करताना, पण शब्दाचं पालन एवढं केलं, माझ्या सीताई साहेबाला स्पर्श सुद्धा नाही त्यांनी केला, आणि त्या राजा रावणाला तुम्ही जाळतात हरामखोर हो. अरे तुमची लायकी नाही दादा. आज गल्लीमध्ये रावण तयार होत आहे. आमच्या लेकी सुरक्षित नाही, आमच्या आया सुरक्षित नाही. संस्काराची जबाबदारी ठेवा. लेकीला पाहिजे तेवढं शिक्षण द्या, मला दुमत नाही, पण आजचा लेकीला बलवान बनवा. जो कोणी हरामखोर रस्त्यात येईल त्याला काटण्याची खमेट आमच्या लेकीमध्ये तयार व्हायला पाहिजे, एवढं आश्वासन तुम्हाला देतो. आज संस्काराची फार गरज आहे मायबाप. पोराला 2 एकदा कमी शिकवा, पण लेकरा बाळावरती संस्कार चांगले घाला. हा तोच महाराष्ट्र आहे. या पुण्यवान महाराष्ट्राला पुण्यवान राहू द्या, आणि संस्काराचं बीजारोपण चांगलं करा. अध्यात्माचं बीजारोपण आपल्या लेकरा बाळाला द्या. इंग्रजीच्या नावाखालं, मॉडर्न युगाच्या नावाखालं, याच्या नावाखालं आमच्या पिढीला बर्बाद नका करा. आज्ञा घेतो. सर्वांना रामकृष्ण हरी.